एकदा एक भिकारी भीक मागत राजधानीत आला. त्यानं कधी राजा पाहिला नव्हता, राजवाडा पाहिला नव्हता. फिरत फिरत तो राजवाड्यापाशी आला. त्या दिवशी त्याची झोळी जवळजवळ भरत आली होती. तिच्यात तांदूळ होते, जोंधळे होते, सत्तू होते, गहू होते. त्याला वाटलं अजून झोळीत 2-3 मोठी धान्य राहील, ते राजापाशीच का मागू नये? त्याच्या संग्रही कदाचित आपण कधीही न पाहिलेलं धान्य असेल. ते आपल्याला पाहायला मिळेल, खायला मिळेल. शिवाय महाराज, महाराज म्हणून देशातले सारे लोक ज्याचं नाव आदराने उच्चारतात, तो कसा आहे हेही आपल्याला सहजासहजी दिसेल. पण प्रवेशद्वारापाशीच रक्षकांनी त्याला रोखून धरलं. भिकारी हसत सुटला. या लोकांना वेड तर लागलं नाही ना, असा विचार त्याच्या मनात आला. तो प्रमुख रक्षकाला म्हणाला, भाई, पागल आणि गुन्हेगार मोकट सुटू नयेत म्हणून पागलखाना आणि तुरुंग यांच्या दारांवर रक्षक ठेवतात असं मी ऐकलं होतं. राजवाड्यात त्यांची काय जरूर आहे? कारभाराच्या सोयीसाठी राजानं तुरुंग आणि पागलखाना हे हल्ली राजवाड्यातच तर आणून ठेवले नाहीत. बोलता बोलता भिकाऱ्यानं त्या रक्षकाच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं तो झटकन दूर केला. 4 फटके देऊन त्या भिकाऱ्याला हाकलून देण्याची रक्षकांच्या त्या नायकाला तीव्र इच्छा झाली. हाताखालच्या लोकांना तो तशी आज्ञा करणार, तो स्वतः राजाच तिथं आला. राजा दरबारला जायला निघाला होता. राजाला पाहण्याची भिकाऱ्याची इच्छा ऐकताच तो म्हणाला, चल माझ्याबरोबर. आजचा दरबार राजाच्या वाढदिवसानिमित्त भरला होता. राजा सिंहासनावर जाऊन बसला. भिकाऱ्याला त्यानं आपल्या जवळच्या आसनावर बसण्याची खूण केली. सारी सभा चकित होऊन पाहू लागली. मेघांच्या गडगडाटाला लाजवील असा टाळ्यांचा कडकडाट दरबारात झाला. राजापुढं एकामागून एक उंची उपायने येऊ लागली. डोळे दिपवणारी रत्न, एकदा तरी स्पर्श करून पाहावा असं वाटायला लावणारी वस्त्र, नाना तऱ्हांच्या आणि नाना आकारांच्या असंख्य वस्तूंचं संमेलनच जणू काही आज तिथं भरलं होतं. भेटी देण्याचा समारंभ संपला. राजानं भिकाऱ्याकडे पाहिलं. सुंदर सरपोसांनी झाकलेल्या विविध वस्तूंवरून भिकारी पुन्हा पुन्हा आपली दृष्टी फिरवत होता. राजा हसत हसत भिकाऱ्याला म्हणाला, तुला काय हवं ते माग. भिकारी त्या साऱ्या उंची सुंदर वस्तूंकडे टक लावून पाहत उभा राहिला. माग, हवं ते माग, राजा उद्गारला. भिकारी स्तब्ध होता. माग मित्रा, माग या सुंदर वस्तूंपैकी कोणतेही. भिकाऱ्याच्या ओठांची हालचाल झाली. आता तो काही बोलणार असं वाटताच राजा एकदम दचकला. मागू, हवं ते मागू? भिकाऱ्यानं गंभीर स्वरानं प्रश्न केला. राजा मनात गडबडला. वाढदिवसाची भेट म्हणून आलेल्या साऱ्या वस्तूंकडे भिकारी मगापासून आधाशी नजरेनं पाहत होता. राजाला वाटलं, या साऱ्या उंची मूल्यवान वस्तू त्यानं मागितल्या तर, आणि एवढ्या वस्तूंनी तरी त्याचं समाधान होईल याची खात्री काय? बोलून चालून भीक मागणारा माणूस, हा प्राणी कधीतरी उंची झुळझुळीत वस्त्र नेसला असेल का? मुकुट राहू द्या, पण हाताच्या बोटात अंगठी घालण्याची संधी सुद्धा त्याला कधी मिळाली नसेल. या उपाशी आणि आधाशी माणसानं आपलं सारं राज्य मागितलं तर? राजा काहीच बोलत नाही असं पाहून भिकारी पुन्हा उद्गारला, मागू, मागू महाराज? सारी सभा तटस्थ झाली. सभेतले पंडित मनात म्हणत होते, महाराजांनी उगीच शब्द दिला या वेड्याला. पूर्वी बळीनं वामनाला असंच वचन दिलं. त्या वचनापायी त्याला स्वतःला पाताळात गाडून घ्यावं लागलं. राजाचे डोळे लकाकले. सभा अधिकच उत्सुक झाली. राजा हसत म्हणाला, मित्रा, तुझ्या कुटुंबात किती मंडळी आहेत? मला कुटुंबच नाही महाराज. माझी स्थिती तुझ्या अगदी उलट आहे. सारी प्रजा हे माझं कुटुंब आहे. कुणी कुबेराची संपत्ती मला दिली तरी या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या वाट्याला कवडी कवडी तरी येईल की नाही याची मला शंका आहे. म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं मी हे नजराणे स्वीकारत आहे. राजा थांबला. भिकारी गोंधळला. राजा पुढे बोलू लागला, माझ्या या मोठ्या कुटुंबाकरता मिळेल तेवढी संपत्ती मला हवीच आहे. मित्र म्हणून आज तू सुद्धा मला काहीतरी भेट द्यायला हवीस, खरं की नाही? भिकाऱ्याच्या मुद्रेवर कारुण्याची छाया पसरू लागली. त्यानं मान खाली घातली. थोड्या वेळानं मान वर करून त्यानं राजाकडे अश्रुपूर्ण नेत्रांनी पाहिलं. भिकाऱ्यापुढे दोन्ही हात पसरून राजा उद्गारला, दे मित्रा,
मला वाढदिवसाची भेट दे, कसलीही, काहीही. भिकाऱ्याचे डोळे एकदम चमकले. एखाद्या विजयी सेनापतीप्रमाणे तो डौलानं पुढे झाला आणि खांद्याला अडकवलेली झोळी त्यानं राजाच्या हातात रीती करायला सुरुवात केली. राजाची ओंजळ शिगोशिग भरली, पण भिकारी थांबला नाही. धान्य ओघळून खाली गळू लागलं. सारी सभा विस्मयचकित झाली. आपण एखादं अद्भुत स्वप्न पाहत आहोत असंच प्रत्येकाला वाटत होतं. रिकामी झालेली झोळी खाकेला लावून भिकारी जायला निघाला. झपाझप पावलं टाकत तो सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत गेला. साऱ्या लोकांचे डोळे त्याच्यावर खिळून राहिले. कंपित स्वरात राजानं हाक मारली, मित्रा. भिकारी थांबला. मागं वळून तो राजाकडे पाहू लागला. राजा उद्गारला, मित्रा, तुला काय हवं ते तू सांगितलं नाहीस मला. माझी परत भेट न घेताच, माझा राजवाडा न पाहताच तू निघालास. साऱ्या सभाजनांकडे एक कटाक्ष टाकत भिकारी परतला. तो पुन्हा सिंहासनासमोर येऊन उभा राहिला. सर्वांचे प्राण कानात गोळा झाले, पण भिकाऱ्याचे ओठ हलले नाहीत. त्यानं काखेची झोळी काढली आणि राजाच्या उजव्या खांद्याला लावली. सारी सभा भयभीत झाली. राजा एखाद्या पाषाण मूर्तीप्रमाणे स्तब्ध होता. भिकारी राजाला म्हणाला, महाराज, आपलं कुटुंब फार मोठं आहे. खाली पडलेल्या या धान्याचा त्याला थोडा ना थोडा उपयोग होईल. ते ठेवण्यासाठी ही झोळी मी मगाशीच आपल्याला द्यायला हवी होती. पण माणसाचं मन मोठं लोभी असतं. मी धान्य दिलं, पण झोळीचा मोह मला काही आवरता आला नाही. भिकारी दिसेनासा होईपर्यंत सारे लोक त्याच्याकडे निश्चल दृष्टीनं पाहत होते. तो दिसेनासा झाल्यावर त्यांनी राजाकडे पाहिलं. राजा सिंहासनावरून खाली उतरला होता. अश्रुपूर्ण नेत्रांनी गालिच्यावर पसरलेल्या धान्याच्या कणांकडे पाहत होता. पाहता पाहता त्यानं भक्तिभावानं आपले हात जोडले.